हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या आपल्या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत आपण डीएनएचं स्ट्रक्चर. ह्याच्या आधी आपण जो सेल अँड सेल ऑर्गॅनल्स हा पार्ट कंप्लीट बघितलेला होता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनल्स, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचे फंक्शन्स कसे असतात, त्याच्याच बरोबर त्याच्यावरती बेस्ड तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील मी दिलेले आहेतच. आज ह्या आपल्या फर्स्ट चॅप्टरचं लास्ट पार्ट आपण आज बघायचं आहे, इन विच वी विल बी स्टडिंग अबाउट द डीएनए स्ट्रक्चर. त्यानंतर क्रोमोझोमचे डिटेल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असणारे महत्वाचे कन्सेप्ट्स, हा सगळा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचा आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा बेसिक युनिट्स ऑफ डीएनए. डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला माहितच आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं, की जे वॅटसन आणि क्रिक ह्या दोन सायंटिस्टने आपल्याला मेन्शन केलेलं होतं. ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर असतं हे. आता हा डीएनए ऍक्च्युअली बनलेला कशापासून आहे, तर हा जो डीएनए आहे त्याचं बेसिक स्ट्रक्चर्स जे बेसिक युनिट्स जे आहेत त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल न्यूक्लिओटाइड कशाला म्हणायचं, तर न्यूक्लिओटाइडचे 3 मेन कंपोनंट्स असतात की ज्याच्यापासून प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल त्यातला फर्स्ट जो कंपोनंट आहे तो म्हणजे पेंटोज शुगर, की डीएनए मध्ये जी पेंटोज शुगर प्रेझेंट आहे त्याला डीऑक्सीरायबोज शुगर म्हणतात, वेअरॅज आरएनए मध्ये जी पेंटोज शुगर आहे त्याला रायबोज शुगर म्हटलं जातं. हा मेन फरक लक्षात आला. आपल्याला पुढे बघायचाच आहे डीएनए आणि आरएनए मधला डिफरन्स पण. दुसरा न्यूक्लिओटाइड मधला महत्वाचा कंपोनंट आहे दॅट इज फॉस्फेट ग्रुप, आणि तिसरा आहे नायट्रोजन बेस. तुम्हाला इथे दिसेल ह्या डायग्राम मध्ये ह्या पद्धतीने हे तिन्ही कंपोनंट्स एकमेकांशी अटॅच्ड असतात. हा न्यूक्लिओटाइड आहे आणि हा एक जे स्ट्रक्चर आहे ह्याला न्यूक्लिओसाइड म्हणलं. दोन्ही कन्सेप्ट माहित असू देत तुम्हाला, न्यूक्लिओटाइड कुणाला म्हणायचं आणि न्यूक्लिओसाइड कुणाला म्हणायचं. तर नायट्रोजन बेस, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप, जसे हे तुम्हाला 3 सांगितले मी आता इथे, ह्या तिघांचं मिळून जे स्ट्रक्चर बनलंय त्याला आपण म्हटलंय न्यूक्लिओटाइड. वेअरॅज जर एखाद्या स्ट्रक्चर मध्ये फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट नसेल, म्हणजे फक्त नायट्रोजन बेस आहे आणि पेंटोज शुगर आहे, तर त्या स्ट्रक्चरला आपण म्हटलं न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइडला जेव्हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो देन इट बिकम्स न्यूक्लिओटाइड. आलं लक्षात. आता जसं की आपण तुम्हाला माहितच आहे हे जे नायट्रोजन बेसेस आहेत, 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात, जसं की ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय. ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस आहेत. यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हटलं जातं आणि थायमिन आणि सायटोसिन यांना पायरिमिडिन्स म्हटलं जातं. आता नेहमीच ह्या एका प्युरिनची एका पायरिमिडिन बरोबर पेअर होते. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ टी, इथे जसं तुम्हाला दिसतंय ॲडेनिन आणि थायमिनची पेअर होते. त्या दोघांच्या मध्ये असतो डबल बॉन्ड, डबल हायड्रोजन बॉन्ड, म्हणजे थोडक्यात वीक बॉन्ड असतात. हायड्रोजन बॉन्ड्स आर वीक बॉन्ड्स. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन विथ डबल बॉन्ड, ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन विथ ट्रिपल बॉन्ड. आता हे जे स्ट्रक्चर आहे, सी दिस इज न्यूक्लिओटाइड, जसं आपण मगाशी बघितलेलं होतं. आता हा जो डीएनएचा एक स्ट्रँड आहे, जो डबल हेलिकल मधला हा स्ट्रँड मी सांगितलं, तर सिंगल स्ट्रँड जो आहे हे बघा, हा पार्ट जो आहे तो बनवतो, त्याच्यापासून बनतो डीएनएचा एक स्ट्रँड, आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या बेस पेअरच्या ज्या जोड्या आहेत, ज्या लॅडर सारख्या आपल्याला दिसतात किंवा स्टेअर सारख्या, तर त्या कुणाच्या असतात, या ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन ह्या 4 प्रकारच्या नायट्रोजन बेसेसचे. हे स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात आलं. हा डीएनएचा पार्ट झाला. आता जसं की तुम्हाला इथे दिसत असेल हे जे 2 स्ट्रँड, हा एक स्ट्रँड, हा दुसरा स्ट्रँड, म्हणजेच हा एक जो आहे तो ह्या पद्धतीचा असेल आणि दुसरा स्ट्रँड जो आहे तो ह्या पद्धतीचा. जर तुम्ही डिटेल थोडंसं व्यवस्थित बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा, की ह्याच्यातला जो शुगरचा मोलेक्यूल आहे त्याची डायरेक्शन अपवर्ड दिसेल इथे आणि इथे डायरेक्शन डाऊनवर्ड दिसेल. दिस इज कॉल्ड ॲज अँटी पॅरलल बॉन्डिंग. यांच्यामध्ये हे जे 2 स्ट्रँड्स आहेत ऑफ जे न्यूक्लिओटाइड पासून बनलेले, तर ते दोन्ही स्ट्रँड्स एकमेकांशी अँटी पॅरलल डायरेक्शन मध्ये जोडले गेलेले असतात. आता स्टुडंट्स, हे जे न्यूक्लिओटाइड्स म्हणजे कळालं तुम्हाला, फॉस्फेट ग्रुप, शुगर आणि नायट्रोजन बेस ह्यांचा मिळून बनला एक न्यूक्लिओटाइड. हे न्यूक्लिओटाइड्स कनेक्ट होतात विथ द हेल्प ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. अशा न्यूक्लिओटाइडची, खूप सारे न्यूक्लिओटाइडची जी एक चेन लाईक स्ट्रक्चर बनतं त्याला म्हटलं आपण पॉलिन्यूक्लिओटाइड. हे एक वर्ड लक्षात ठेवा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिन्यूक्लिओटाइड, तर पॉलिन्यूक्लिओटाइड, पॉली म्हणजे मेनी, न्यूक्लिओटाइड्स त्यांचे एकत्र जोडले गेले आणि ती जी चेन बनली इट इज कॉल्ड ॲज पॉलिन्यूक्लिओटाइड चेन. आता ह्या ज्या चेन्स, जसं तुम्हाला मी आता सांगितलं, अँटी पॅरलल असतात. अँटी पॅरलल म्हणजे एकाचं तोंड एक दिशेला, दुसऱ्याचं तोंड दुसऱ्या दिशेला, बट दे रन पॅरलल टू इच अदर.
ओके, त्याच्यानंतर डीएनएचं फंक्शन जसं की तुम्हाला माहितच आहे, ह्याच्यामध्ये असणारे जे जीन्स आहेत, जीन्स म्हणजे काय, तर हा जो एटीजीसीचा सिक्वेन्स तुम्हाला दाखवला होता मी आता, दॅट सिक्वेन्स ऑफ एटीजीसी, हे जे नायट्रोजन बेसेस आहेत ह्यांचा सिक्वेन्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे जीन्स आहेत. मग हे जीन्स काय आहेत, तर दीज आर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स. त्यानंतर इव्हॉल्युशन साठी पण रिस्पॉन्सिबल असतो डीएनए. त्यानंतर सेल्युलर मेटाबॉलिझम म्हणजे प्रोटीन सिंथेसिस सारख्या ज्या महत्वाच्या इव्हेंट्स आहेत आपल्या सेलमध्ये होणाऱ्या, त्या देखील हे डीएनए कंट्रोल करतात. आता हा डीएनए आणि आरएनए मधला महत्वाचा फरक, डीएनए डबल स्ट्रँडेड आहे. आरएनए ऍक्च्युली आपण 3 प्रकारचे आरएनए बघितलेले आहेत, एक म्हणजे mRNA, त्यानंतर रायबोझोमल आरएनए आणि तिसरा आहे तो tRNA, दॅट इज ट्रान्सफर वाला. ऍक्च्युली हा जो mRNA आहे, आपण प्रोटीन सिंथेसिसची जी मेकॅनिझम बघितलेली होती सेंट्रल डोग्मा 10th स्टँडर्ड मधल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये, तर त्या प्रोसेसमध्ये आपण बघितलं होतं की mRNA कशा पद्धतीनं फॉर्म होतो. ऍक्च्युली दिस इज द स्ट्रक्चर ऑफ mRNA. याच्यामध्ये पण 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात, जसं की इथं तुम्ही बघू शकता. डिफरन्स काय आहे, तर डीएनए मध्ये थायमिन हा नायट्रोजन बेस आहे आणि आरएनए मध्ये त्याच्या रिप्लेस करतो युरॅसिल नावाचा नायट्रोजन बेस. हा एक फरक आहे. इथं तुम्हाला मी एक चार्ट पण दिलेला आहे की ज्याच्यामध्ये डीएनए आणि आरएनए ह्यांच्यामधला बेसिक फरक जो आहे तो इथं तुम्हाला कळेल. आरएनए जो आहे इट इज ट्रान्सक्रिप्शन पासून तयार होतो, म्हणजेच सेंट्रल डोग्मा मधली जी पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि तिसरी ट्रान्सलोकेशन, तर ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेस पासून आरएनए तयार झालाय. वेअरएज डीएनए जो आहे तो ऍक्च्युअल जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. ॲडेनिन, ग्वानिन, सायमिन आणि युरॅसिल असतो आरएनए मध्ये, वेअरएज डीएनए मध्ये थायमिन असतो. रायबोन्यूक्लिक ऍसिड मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, आणि ह्याच्यामध्ये असतं डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. सिंगल स्ट्रँडेड असतो, डबल स्ट्रँडेड असतो डीएनए. आरएनए हायली अनस्टेबल आहे, डीएनए हायली स्टेबल आहे. ह्याच्यानंतर आरएनए जे आहे त्याच्यापासून ऍक्च्युअली म्हणजे जो प्रोटीन सिंथेसिसचा मेसेज आहे इट इज प्रेझेंट इन द डीएनए, आणि ती इन्फॉर्मेशन रीड करतो आरएनए आणि त्या पद्धतीनं प्रोटीन सिंथेसिसची माहिती फ्रॉम डीएनए कडून आरएनए कडे ट्रान्सफर होते. आणि मग नेक्स्ट पॉइंट पण त्याच्याशीच रिलेटेड आहे. हा मेन फरक झाला डीएनए आणि आरएनए मध्ये असलेला. आता तुम्हाला क्रोमोझोम्स माहित आहेत. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलं, त्याचे टाइप्स बघितलेले आहेत. बट आय एम शुअर आजचे जे काही कन्सेप्ट मी सांगणार आहे तुम्ही ह्याच्या आधी ऐकलेल्या नसाव्यात. तुम्हाला हे माहित आहे का, डीएनएचं जसं आता मी सांगितलं डबल हेलिकल स्ट्रँड आहे. हा जो डबल हेलिकल स्ट्रँड ऑफ डीएनए जो आहे तो त्याचे जे 2 स्ट्रँड्स आहेत ते एकत्र कनेक्ट करणारा किंवा त्यांना जोडून ठेवणारा जो फॅक्टर आहे तो म्हणजे हिस्टोन नावाचं प्रोटीन्स. हिस्टोन ह्या प्रोटीनचे 8 मोलिक्युल्स एकत्र जोडले जातात की ज्यांच्या थ्रू हा डीएनएचे जे 2 स्ट्रँड्स आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड राहतात. हिस्टोन प्रोटीन आणि डीएनए मिळून आपलं क्रोमॅटिन फायबर जो आहे, क्रोमॅटिन फायबर म्हणजे कुठला, न्यूक्लियस मध्ये जो प्रेझेंट आहे की जो ज्याच्यापासून सेल डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोम्स तयार होणार आहेत, तो क्रोमॅटिन फायबर हा कशापासून बनलाय, तर डीएनए आणि खूप कॉईल झालेला डीएनए आणि हिस्टोन प्रोटीनचं स्ट्रक्चर. त्यानंतर हा जो डबल हेलिकल स्ट्रक्चर डीएनए आणि हिस्टोन ह्यापासून जे स्ट्रक्चर नवीन बनलं त्याला म्हटलं न्यूक्लिओझोम. हे एक शब्द विसरू नका. व्हॉट इज न्यूक्लिओझोम, तर डीएनए विथ हिस्टोन प्रोटीन, डीएनए प्लस हिस्टोन प्रोटीन इज इक्वल टू न्यूक्लिओझोम. आणि जो मेन आपला क्रोमॅटिन मटेरियल किंवा क्रोमॅटिन फायबर्स आहेत त्याचं बेसिक मटेरियल आहे. आता इथं तुम्हाला दिसेल बघा, सी हे हा जो डीएनए आहे, हा जो ब्लू दिसतोय इट इज डीएनए. आपण उलट बघूयात इथून, हा डीएनए झाला. हे डीएनए ज्याच्या थ्रू बाइंड झाले ते आहेत हिस्टोन प्रोटीन, हे जे येल्लो मध्ये दिसत आहेत, आणि डीएनए प्लस हिस्टोन मिळून झाले न्यूक्लिओझोम हा स्ट्रक्चर, आणि तेच पुढे कंडेन्स होऊन त्याच्यापासून आपले क्रोमोझोम्स बनलेत. राईट. सो ह्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर झालं. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, तर जेव्हा क्रोमॅटिन फायबर्सचं सुरुवातीला क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतात आणि मग त्याच्यापासून क्रोमोझोम तयार होतात हे तुम्हाला माहित आहे. सो अर्ली स्टेजेस ऑफ कंडेन्सेशन मध्ये त्या क्रोमॅटिन फायबर्स मध्ये असणारे जे क्रोमॅटिन आहे त्याला म्हणतात क्रोमोनेमा. 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचा हा प्रश्न की क्रोमॅटिन फायबर, क्रोमॅटिन ऍट द अर्ली स्टेज ऑफ कंडेन्सेशन त्याला म्हटलं आपण क्रोमोनिमा किंवा क्रोमोनेमा. आता ह्याच्यामध्येच जे मेन जीन बिअरिंग स्ट्रक्चर्स असतात ते प्रेझेंट असतात. आता आपण क्रोमोझोम्स इथे बघा,
हा क्रोमोनेमॅटा किंवा क्रोमोनेमा मी जे तुम्हाला सांगितलं आता. आता दुसरा जो मेन आहे तो क्रोमोमियर. व्हॉट इज क्रोमोमियर? तर ह्या क्रोमोझोम वरती जो बीड शेप्ड छोटे छोटे बीड सारखे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांना आपण म्हटलं क्रोमोमियर. त्याच्यानंतर ही क्रोमोझोमची डायग्राम तर आहेच आहे. सेंट्रोमियर की ज्याच्यामध्ये हे जे क्रोमोझोमचे दोन आर्म्स असतात ते एकमेकांना अटॅच होतात, तो पार्ट म्हणजे सेंट्रोमियरचा. टीलोमियर ही त्या क्रोमोझोमची एंड पोर्शन आहे, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, आणि पुढचा सॅटेलाइट हा दुसऱ्या एंडचा पोर्शन झाला. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम मध्ये जसं तुम्हाला मी आता सांगितलं, सेंट्रोमियरलाच अजून एक वर्ड आहे दॅट इज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजेच जेव्हा सेल डिव्हिजन होणार आहे त्या सेल डिव्हिजनच्या वेळेस जिथे स्पिंडल फायबर्स अटॅच होतात ना क्रोमोझोमला आणि नंतर ह्या क्रोमोझोमच्या दोन एंड्सना दोन बाजूला खेचल्या जातात, सो तो जो रिजन आहे की जिथे स्पिंडल फायबर्स अटॅच होतात ड्युरिंग सेल डिव्हिजन त्याला आपण म्हटलंय सेंट्रोमियर किंवा त्याचं दुसरं नाव आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. लक्षात ठेवायचं. दुसरा ह्याच्यातले अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे दॅट इज कायनेटोकोर. कायनेटोकोर म्हणजेच ह्या जो सेंट्रोमियर आहे किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन त्याच्यामध्ये असणारं डिस्क लाईक स्ट्रक्चर त्याला आपण म्हणलंय कायनेटोकोर. म्हणजेच थोडक्यात मगाशी जसं इथं दाखवलं तुम्हाला सी, ह्याच्यामध्येच कायनेटोकोर नावाचं स्ट्रक्चर, सेंट्रोमियर मधला डिस्क लाईक पोर्शन ज्याच्यावरती हे परत पुढे जे स्पिंडल फायबर्स अटॅच होतात ऍक्च्युअली ना, दॅट इज कॉल्ड एज कायनेटोकोर. नंबर ऑफ क्रोमोझोम्स हा एक चार्ट इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, म्हणजेच हॅप्लॉइड, डिप्लॉइड हे पण तुम्हाला माहित आहेत. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम ज्यांच्यामध्ये असतो, वेरॅज डिप्लॉइड म्हणजे डबल सेट ऑफ क्रोमोझोम ज्यांच्यामध्ये असतो. दाखवणारच आहे मी तुम्हाला आता ते पण. सो हे एक लक्षात ठेवायचं. ह्युमन मध्ये किती आहेत, गार्डन पी मध्ये, फ्रूट फ्लाय मध्ये, टोमॅटो मध्ये हे नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती आहेत, हॅप्लॉइड कोण आहे, डिप्लॉइड कसे आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे होमोलॉगस क्रोमोझोम. ही एक कन्सेप्ट. होमोलॉगस क्रोमोझोम कोणाला म्हणायचं तर एक जी पेअर आहे क्रोमोझोमची, फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला इथं दिसेल ही होमोलॉगस क्रोमोझोमची, म्हणजे ह्याच्यातल्या दोन वेगवेगळे कलर्स काय इंडिकेट करतात. एक क्रोमोझोम मॅटर्नल आहे म्हणजेच आईकडून आलेला, आणि दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल आहे दॅट इज बाबांकडून आलेला. मग ह्यांच्यामध्ये जे काही पेअर ऑफ क्रोमोझोम आहेत की ज्यांची इक्वल लेंथ आहे त्यांच्यामध्ये असणारे कॅरेक्टर्स, त्यांची लेंथ किंवा अदर जे लोकस, जीन सिक्वेन्स हे सगळे ज्यांच्यामध्ये इक्वल असतात ते झाले होमोलॉगस क्रोमोझोम्स. आपण जे 23 पेअर्स म्हणतो ना, ज्या जोड्या आहेत क्रोमोझोमच्या, 46 क्रोमोझोमच्या 23 जोड्या आपण म्हणतो, मग त्या प्रत्येक जोडीमध्ये असणारा क्रोमोझोम हा होमोलॉगस असतो, हे लक्षात ठेवा. नॉन होमोलॉगस म्हणजे कोण तर नॉन होमोलॉगस हे अनइक्वल, म्हणजे समजा हा एक क्रोमोझोम असा आहे आणि दुसरा एक क्रोमोझोम जर असा काही असेल, म्हणजेच आता ह्यांची लेंथ अनइक्वल आली बरोबर, ह्यांच्यामध्ये असणारे जीन्सचा सिक्वेन्स पण वेगळा असेल, सो त्यांना आपण म्हणूयात नॉन होमोलॉगस क्रोमोझोम्स. व्हेअर ॲज अशी जोडी क्रोमोझोमची की ज्याच्यामध्ये जीन सिक्वेन्स सेम आहे, लोकस म्हणजे पोझिशन ऑफ जीन्स, क्रोमोझोमची लेंथ आणि सेंट्रोमियरचं पोझिशन हे सगळं ज्यांच्यामध्ये इक्वल आहे त्याला म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम्स. आणि नॉन होमोलॉगस मध्ये हे अनइक्वल असतात ह्या सगळ्या गोष्टी. हे जे होमोलॉगस पेअर जसं तुम्हाला मी आता त्या डायग्राम मध्ये दाखवलं, एक पॅटर्नल म्हणजेच बाबांकडून आलेला आणि एक मॅटर्नल म्हणजे आईकडून आलेला क्रोमोझोमची जोडी आहे ती. त्याच्यानंतर आता एक सेकंद, हे जे आहेत हे सिंगल क्रोमोझोम झाला आणि क्रोमोझोमचं जेव्हा रेप्लिकेशन होतं म्हणजेच डबल जेव्हा होतात क्रोमोझोम देन दे लुक लाईक दिस. हा पण डुप्लिकेशन झालेला क्रोमोझोम आहे. एका क्रोमोझोमचे हा एक पार्ट इट इज कॉल्ड एज अ क्रोमॅटिड. सो दिस इज वन क्रोमॅटिड, दिस इज अदर क्रोमॅटिड. आता एका क्रोमोझोमचे हे जे दोन क्रोमॅटिड्स आहेत त्यांना म्हटले सिस्टर क्रोमॅटिड्स. ह्या क्रोमोझोमचे हे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स झाले, राईट. आता जर मी ही आणि हे एंड कन्सिडर केलं तर इट विल बी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स बिकॉज हे दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्सचे क्रोमॅटिड्स आहेत. सिस्टर क्रोमॅटिड, नॉन सिस्टर क्रोमॅटिड, हे दोन कन्सेप्ट कळाले का बघा. प्रत्येक क्रोमोझोमला दोन फायबर्स असतात ज्याला आपण क्रोमॅटिड्स म्हटलं. सेम क्रोमोझोमचे जे क्रोमॅटिड्स आहेत ते सिस्टर क्रोमॅटिड्स आणि डिफरंट क्रोमोझोमचे जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांना नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हटलं, राईट. त्यानंतर क्रोमोझोमचे टाइप्स हे आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं होतं. टिलोसेंट्रिक, अॅक्रोसेंट्रिक, सबमेटासेंट्रिक. जे टिलोसेंट्रिक आहे तो रॉड लाईक आहे जो इंग्लिश आय लेटर सारखा दिसतो.
ॲक्रोसेंट्रिक ज्याच्यामध्ये इंग्लिश जे लेटर सारखा हा आय लेटर टाइप दिसला, हा जे लेटर टाइप. त्याच्यानंतर हा कुठला हा जो क्रोमोझोम आहे तो व्ही शेप आणि ह्याच्या आधीचा जो सबमेटासेंट्रिक आहे तो इंग्लिश एल लेटर सारखा दिसतो. ह्या चारही प्रकारचे क्रोमोझोम्स त्यांच्यामध्ये सेंट्रोमियर कुठं आहे याच्या बेसिसवरती हे 4 प्रकार टिलो, ॲक्रो, सबमेटा आणि मेटा किंवा मेटा, सबमेटा, ॲक्रो, टिलो कोणताही सिक्वेन्स तुम्ही ठेवा. कोणता क्रोमोझोम कोणत्या शेपचा दिसतो, जसं की टिलोसेंट्रिक आय शेप, ॲक्रोसेंट्रिक जे शेप, सबमेटासेंट्रिक एल शेप, मेटासेंट्रिक व्ही शेप, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. दीज आर द डायग्राम्स ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल की इक्वल आर्म्स कशा आहेत, अनइक्वल आर्म्स काय आहेत किंवा कशा पद्धतीचे सेंट्रोमियरची पोझिशन प्रत्येक प्रकारच्या क्रोमोझोम मध्ये चेंज होत जाते. सो दिस वॉज ऑल अबाउट द DNA. त्याच्यामध्ये जे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत तो सगळा पार्ट इथं कव्हर झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा चॅप्टर दॅट इज न्यूट्रिशनचा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. आज इथेच थांबूयात. थँक्यू.